नमस्ते, मी प्रोफेसर टी.एस. दाडगे. आपण आता सेक्शनल ऑर्थोग्राफिकचा हा जो टॉपिक आपण बघत आहोत, त्यामधली पहिल्यांदा एक क्लिप आपण बघितलेली आहे. आता ही दुसरी क्लिप आहे. या क्लिपमध्ये तोच प्रॉब्लेम पहिल्याचा जो आहे तो प्रॉब्लेम एक रेक्टँग्युलर ब्लॉकने घेतलेला आहे, ज्याची लांबी आहे 100 मिलीमीटर. लांबी कशावर ओळखायचं? लांबी 50 का 100? एक्स डायरेक्शन खूप महत्वाची. एक्स डायरेक्शन जिकडे दाखवलेली आहे ती लांबी होते. ही लांबी होते, ही रुंदी होते आणि ही उंची होते. आता ह्या ब्लॉकमध्ये ह्या डॉटेड लाईन इथं दाखवायच्या नसतात, ऑब्जेक्टमध्ये दाखवल्या जात नाही. जे दिसत नाही ते आयसोमेट्रिक मध्ये दाखवलं जात नाही. ही आयसोमेट्रिकची फिगर आहे, पण हे तुम्हाला समजावं म्हणून मी इथं ही फिगर दाखवली. आणि हे अँगल 30चा असतो. हा ऍक्च्युली हे एक ऍक्सिस असतो. हे 1, 2 आणि 3 हा झेड जर धरला, हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. तर या ठिकाणी 3 ऍक्सिसचा इथे खेळ असतो. आयसोमेट्रिक मध्ये 3 ऍक्सिसवर प्रॉब्लेम बनतो. आता ह्या डॉटेड लाईन इथे तुम्हाला समजण्यासाठी दाखवलेत. आता हीच फिगर मी परत दुसरा प्रॉब्लेम एक्सप्लेन करण्यासाठी घेतलेली आहे. या ठिकाणी एक रेक्टँग्युलर ब्लॉक दिलेला आहे, ज्याची लांबी 100, रुंदी 50 आणि उंची 30 आहे. ज्याचं नाव आहे फ्रंट मध्ये हे फ्रंट व्हर्टिकल प्लेन आहे, हा बॅक व्हर्टिकल आहे, हा राईट व्हर्टिकल, हा लेफ्ट व्हर्टिकल आहे. या ठिकाणी ABCD हे फ्रंट व्हर्टिकल प्लेन आहे आणि EFGH हा बॅक व्हर्टिकल प्लेन आहे. BFGC हा राईट व्हर्टिकल प्लेन आहे. AEHD हा लेफ्ट व्हर्टिकल प्लेन आहे आणि AEFB हा टॉप हॉरिझॉन्टल प्लेन आणि DHGC हा बॉटम व्हर्टिकल प्लेन आहे. या ठिकाणी तुम्हाला एक्स डायरेक्शन बघत असताना फ्रंट व्ह्यू मध्ये 2 डायमेन्शन मिळतात, लांबी आणि उंची. टॉप व्ह्यू मध्ये लांबी आणि रुंदी आणि साइड व्ह्यू मध्ये रुंदी आणि उंची हे 2 डायमेन्शन असतात. आता या ठिकाणी आपण तीच फिगर इथं आता रिपीट करीत आहोत. पहिल्यांदा एक्स वाय लाईन ड्रॉ करा. आता या फिगर मध्ये मी एक एलिमेंट वाढवणार आहे. ही एक्स वाय लाईन आहे. आता इथं मी काय करतो, एक होल या ऑब्जेक्ट मध्ये ड्रिल केलेला आहे असं दाखवणार आहे. आता होल कसा आहे? परफेक्टली सेंटरला आहे. डायमीटर त्याचा मी 10 घेणार आहे. आता होल तिथे 3 पोझिशनला मी दाखवू शकतो. एक अलॉंग द झेड डायरेक्शन म्हणजे परफेक्टली व्हर्टिकली डाऊनवर्ड, एक साइड व्ह्यूच्या दिशेनं अलॉंग द लेंथ आणि एक फ्रंट व्ह्यू मध्ये अलॉंग द विड्थ. आता समजा मी होल असा ड्रिल केला. आता या ठिकाणी हे जे आहे हे इथं मी ह्याचा सेंटर काढतो. इथं मला हे ABCDEFGH ठीक आहे दाखवूया. इथं सेंटर लाईन काढतो आणि इथं सेंटर घेतो मी. हे एच इथं काढतो फक्त. हे मिड पॉइंट आहे. हे 100 म्हणजे इथं 50 वर एक फेंट लाईन आणि इथं 25 वर एक फेंट लाईन ड्रॉ केलो आणि इथं मी एक सर्कल ड्रॉ केलो. हा सर्क्युलर होल आहे. ह्याचा फाय आहे, फाय म्हणजे डायमीटर आहे 10 mm. फाय 10 चा एक होल मी ड्रिल केलेला आहे. कसा आहे तो? अलॉंग द झेड डायरेक्शन म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. आता इथे विचार करा, फ्रंट व्ह्यू साइड टॉप व्ह्यू साइड तर आम्हाला सहज काढता येतात. फ्रंट व्ह्यू मध्ये रेक्टँगल मिळतो, लांबी 100 आणि उंची 30चा. साइड व्ह्यू मध्ये 50 आणि 30चा साइड व्ह्यू मिळतो आणि टॉप व्ह्यू मध्ये 100 आणि 50चा टॉप व्ह्यू मिळतो. हे आपल्याला काढता येते. आता हे पहिल्यांदा मी काय करतो, एक्स लाईन ड्रॉ करतो. इथून आता आपली ठरल्याप्रमाणे 30 mm वर एक फेंट लाईन ड्रॉ करा. 30 mm वर लाईन ड्रॉ करा. मी थोडी इकडे जागा जास्त होतो. इथून हे 30 mm व्हर्टिकल ड्रॉ करा. 100 mm मार्क करा. इथं 30 mm ची व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा आणि हा रेक्टँगल बनवा. ह्याची लांबी आहे 100, उंची आहे 30. हा झाला फ्रंट व्ह्यू. आता इथं नेमिंग करू का? नेमिंग करायची गरज आहे का? करतो, काय हरकत नाही. आता हे फ्रंट व्ह्यू काढल्यानंतर ह्याच्या करस्पॉन्डिंगली इथं थोडा गॅप ठेवून इथे एक व्हर्टिकल रेषा ड्रॉ करा. ह्याला म्हणतात प्रोजेक्शन लाईन. प्रोजेक्शन लाईन. आणि आता इथं ह्याला क्रिटिकल पॉईंट देखील म्हटलं जातं. क्रिटिकल पॉईंट म्हणजे कोणते असतात? हे क्रिटिकल पॉईंट असतात. तिथून तुम्हाला व्हर्टिकल डाऊनवर्ड रेषा काढायला होते. हे 2 क्रिटिकल पॉईंटला एकच रेषा खाली आली. ह्या दोघांसाठी एकच आली. ऍक्च्युली इथं 2 क्रिटिकल पॉईंट आहेत, 4 आहेत. हे पुढचे 2 आणि मागले 2, पुढचे 2 आणि बॅक साईडला 2. आता इथून अंदाजे 30-35 mm घेऊन एक लाईन ड्रॉ करा. पेंट लाईन. ह्या लाईनला पॅरलल 50 mm अंतर घ्या आणि ड्रॉ करा. हा झाला टॉप व्ह्यू. हे 100 आणि हे 50, हे 100 आणि हे 30. ह्याला डार्क करा आणि इथं थोडस अरो दाखवा. अरो दाखवायचं कारण अरो इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वर्क. अरो काय सांगतोय? पहिल्यांदा आम्ही फ्रंट व्ह्यू काढून नंतर टॉप व्ह्यू आलो, का तर एक्सची डायरेक्शन फ्रंट व्ह्यूची आहे. आता इथे नेमिंग
मी करतो तुमच्यासाठी, तुम्हाला समजावून मी करतो. आता नेमिंग कशी आहे बघा, इथं ए डॅश बी डॅश मला पाठ आहे, सी डॅश आणि हे ए डॅश बी डॅश सी डॅश आणि डी डॅश. तर बॅक साईडचा जो प्लेन आहे एच्या खाली ई डॅश, का तर एच्या मागे ई आहे, बीच्या मागे एफ आहे, एफ डॅश हे जी डॅश आणि हे एच डॅश. आता टॉप व्ह्यू मध्ये बघा, वरून बघताना ई आणि एफ मागे आहे, हे ई हे एफ हे ए आणि हे बी. आता ह्याच्या खाली का असेल, ईच्या खाली काय आहे एच, एफच्या खाली जी आणि बीच्या खाली काय आहे सी आणि एच्या खाली डी. हा झाला टॉप व्ह्यू. फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू तुम्ही काढला, ह्याला डायमेन्शन देऊ शकतो आम्ही. इथून किती अंतरावर, हे एक्सटेन्शन लाईन, ला एक्सटेन्शन लाईन म्हणायचं, हे आहे डायमेन्शन लाईन. हे अंतर किती असते, हे 10 mm अंदाजे, ऑब्जेक्ट लाईनच्या वर 10 mm. हे अरो सुद्धा खूप छान काढला पाहिजे. हे 100, हे उंची, इथे गॅप, हे 30, हे एक्सटेन्शन लाईन हे एका खालीच एक येतात बरोबर. हे 50. हा आहे फ्रंट व्ह्यू, हा आहे टीव्ही. आता मला लेफ्ट हँड साइड व्ह्यू इकडे राईटला काढावं लागेल, राईट हँड साइड लेफ्टला काढावं लागेल आणि लेफ्टचा राईटला काढावं लागेल. मी एकच व्ह्यू काढणार. तुमच्या प्रॉब्लेम मध्ये समज दिले ड्रॉ ऑर्थोग्राफिक सेक्शनल ऑर्थोग्राफिक जरी म्हटलं तरी सेक्शनली करतो मी त्याला. ड्रॉ द ऑर्थोग्राफिक व्ह्यू म्हटल्यानंतर तुम्हाला इथं लेफ्ट हँड किंवा राईट हँड साइड व्ह्यू दिला असतो, नाही दिल्यास दोन्ही करता येतात किंवा एखादी मेन्शन केलेलाच असतो. जे मेन्शन केले तेच काढायचं. राईट हँड म्हटलं की इकडे लेफ्टला येतात, मी राईट हँड काढणार आहे. इथून अंदाजे डिस्टन्स 30, 35, 40 mm वर एक लाईन ड्रॉ करा. ही लाईन थोडी डार्क पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. याला नाव आहे x2 y2 किंवा x1 y1, ह्याला म्हणतात ते x2 y2 करायला. समजा ह्याला x1 y1 म्हणतो मी, x1 y1. इथं O. आता काय करणार, इथं 45 ची लाईन, हे खूप महत्वाचे आहे. हे अँगल 45च पाहिजे, कमी जास्त चुकलं. आता काय करायचं बघा, फ्रंट व्ह्यू कडून एक्सटेन्शन लाईन ड्रॉ करा, 1 आणि 2. आता हे 2 लाईनच का आल्या, 3 का आल्यात, आता ते पुन्हा सांगतो तुम्हाला मी. इथपर्यंत आपण आलो. आता ह्याचा साइड व्ह्यू मी करतो. पहिल्यांदा इथून एक्सटेन्शन लाईन ड्रॉ करा, वर जावा. हा झाला साइड व्ह्यू. आता इथं 50 आहे, जास्त आहे, इथं कमी झालं, काहीतरी गडबड झाली आमची, का चुकलं आमचं सांगा. हे अंतर तेवढंच आहे. हे अंतर मी फक्त घेताना ही रेषा जी आहे ना थोडीशी असे येतो. थोडं जरी चुकलं तरी ते गडबड होतेच. आरो. आता मी काय करतो, इथून इकडे वर हे डार्क करून घेतो. हे आहे RHSV. इथे एक्सटेन्शन लाईन, इथे डायमेन्शन लाईन दाखवायला जाणार आहे मला, का तर हे नाही दाखवलं तर तुम्ही पहिल्या प्रॉब्लेम मध्ये दाखवायने, आताही दाखवायने असतं अर्थ होईल. हे 30. आता विचार करा, आता ह्याला नेमिंग करायचे. नेमिंग करताना मी पहिल्यांदा इकडले पॉईंट घेतो बी डॅश, आणि बी कुठे खाली आहे, बी डॅश बी इथपर्यंत आलो म्हणजे तेव्हा इथे बी डॅश डबल डॅश घेतो. बीच्या खाली एफ आहे, एफ कुठे इकडे इथं आहे, हे एफ डॅश, एफ डबल डॅश घेतो. सी इथपर्यंत आला, सी कुठे इकडे खाली आहे, इथे येईल, सी डबल डॅश घेतो. त्यानंतर जी कुठे आहे, जी इथं वरी आहे, इथं जी डबल डॅश. आता काय बघा, बी डॅश एफ डॅश जी डॅश सी डॅश, बघा इथून बघताना बी डॅश एफ डॅश जी डॅश आणि सी डॅश. आता हे अलीकडे पॉईंट घेतो, हे लेफ्टचे बॅक साईडचे असल्यामुळं ह्याच्या खाली येतील. नंतर पहिल्यांदा हे घेतलं तरी वरून घेतलं, ते खाली घेतलं तर गडबड होते, काही फरक पडत नाही. तिथं नंबरिंग राहतच नाही, आम्ही ह्याला नेमिंग करतच नाही पुढच्या प्रॉब्लेमला, डायरेक्टली आम्ही हे करतो. आता बघा इथे ए डॅश कुठं आहे, ए डॅश इथे ए डबल डॅश, ई कुठं आहे, ई इथं ई डबल डॅश, डी कुठं आहे, डी डबल डॅश, एच कुठं आहे, एच डबल डॅश. हा साइड व्ह्यू झाला. आता मी एकच विचारतो तुम्हाला, हे पहिला प्रॉब्लेम तर असाच होता, दुसऱ्या मध्ये केलं का मी, एक तिथे 10 mm चा होल वर्टिकली डाऊनवर्ड ड्रिल मारलेला कोण सांगते बघू. आता थोडं विचार करा,
होल कोणत्या प्लेन मध्ये आहे, टॉप हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे आणि बॉटम हॉरिझॉन्टल कडे येऊन आला आहे. आता ह्याला तुम्ही टॉप व्ह्यू मधून जर बघितला तर सर्कल दिसाल आणि फ्रंट व्ह्यू मधून जर बघितला तर दोन डॉटेड लाईन दिसतील, दिसणार नाही ते. म्हणून मी काय करणार, हे 100 आहे, हे 100, इथं गडबड, मी डायमेन्शन दाखवलंच नाही. इथं 100, हे टीव्ही असं कॅपिटल हे पाहिजे. हे टीव्ही काढताना 10 mm च्या फॉन्ट मध्ये काढा किंवा 8च्या काढा. ह्याला पॅरलल रेषा फेंट रेषा मारायची आणि 8 mm चा फॉन्ट घेऊन कॅपिटल लेटरिंग आपण काढले तसं काढायचं. आता या ठिकाणी थोडं विचार करा, होलची पोझिशन तुम्हाला ड्रॉ करताना फ्रंट व्ह्यूचा तर आधार घ्यावा लागेल, टॉप व्ह्यूचा तर किंवा साइड व्ह्यूचा तर. होल कोणत्या प्लेन मध्ये आहे ते बघा. होल हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आम्हाला दिसते सर्कल, टॉप हॉरिझॉन्टल मध्ये. म्हणजे मला इथं ते पहिल्यांदा इथून 100 वर मिड पॉईंट घ्या, फेंट लाईन ड्रॉ करा, मिड पॉईंट घ्या 25 घ्या, फेंट लाईन ड्रॉ करा. हे पूर्ण ड्रॉ करायची गरज नाही, इथपर्यंत आला झालं. आता हे जर डायमीटर आहे 10 mm, रेडियस किती राहील 5 mm, 5 mm रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ करा. तुम्हाला हे सर्कल ड्रॉ करणं सोपं आहे. सर्कल ड्रॉ करून इथं डायमेन्शन इथे चालतंय. आता 5, 10 त्याला बाहेर बी काढलं तर खूप छान होतं. असं असं इथून घेतात, असं असं घ्यायचं आणि असं दाखवायचं. 5 तीच पद्धत बरोबर आहे. 5 10, 5 बरोबर 10 बी नाही, 5 10 जरी केला, 5 बरोबर 10च्या ऐवजी 5 10 जरी केला तरी, किंवा 10 5 10 R 10 5 R 5 असं दाखवतात. 5 10 म्हणून जरी केला तरी काही फरक पडणार. 5 10 आता हे दाखवलं मी इथं. आता विचार करायची गोष्ट आहे, टॉप व्ह्यू मध्ये मला सर्कल दिसलेले पण फ्रंट व्ह्यू मध्ये ते आहे पण दिसत नाही, दोन डॉटेड लाईन त्याला दिसतात. मग मी काय करणार, इकडून इकडे आलो होतो पहिलं, बरोबर आहे, इकडून इकडे गेलो होतो. आता मी इकडून वर जाणार, ह्याला पॅरलल इथून फेंट लाईन, ह्याचा सेंटर ट्रान्सफर करा, इथपर्यंत जावा, इथे सेंटर लाईन अशी, ह्याला म्हणतात सेंटर लाईन. ही सेंटर लाईन कशी ड्रॉ करायची बघा, 5 mm 1 mm असं, 5 1 5 1 5 1, ही सेंटर लाईन दाखवण्याचा सिम्बॉल पहिल्या सेमेस्टरला तुम्ही ड्रॉइंग इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये शिकलेला आहे. ही सेंटर पॉईंट घ्यायला ह्याला बरोबर असं वर एक्सटेंड केलं मी, इथं बाण असं दाखवा. आता बघा हे दोन बाण खाली आले तर वरी चाललाय, म्हणजे काय हे ड्रॉ करून तिकडे गेला तुम्ही, इथं सेंटर लाईन ड्रॉ केली. आता इथून 5 mm आहे, हे 5 आहे, इथून डायरेक्टली तर 5 घेऊन केलं तरी चालते, किंवा ह्याला असं एक्सटेंड करा, फेंट लाईन. कोणतं सोपं आहे, दोन्ही सोपं आहे. ह्याला 5 mm घ्या, वर जावा. तुम्ही म्हणाल हे असं दाखवायचं असतंय का, नाही दाखवलं चालत नाही का, चालतंय. हे सेंटर पासून इथं बरोबर सेंटर हे 100 आहे, 50 वर इथं सेंटर लाईन ड्रॉ केलं, इकडे 5 इकडे 5 घ्या आणि डॉटेड लाईन अशी दाखवायची. 2 1 2 गॅप mm, 2 mm 1 mm चा गॅप, 2 mm ची लाईन, 1 mm चा गॅप, 2 mm ची लाईन, 1 mm गॅप, 2 mm लाईन असं ड्रॉ करायचं. लाईन 2 mm परफेक्ट, 2च 3, एखादी 3 असं नाही चालणार, असं असं एखादी मोठी. हे लाईन डॉटेड लाईन कशा असतात, डायरेक्टली अशा 2 1 2 1 2 1 असा, हे दाखवायची पद्धत आहे. आता मी काय करणार, डायरेक्टली इथून असं, आणि हे जर दाखवताना गडबड झाली, हे लाईन मोठी बारीक वाटली, शो जातो त्याचा. हे सर्कलच्या बाउंड्री लाईन आहेत बघा, सर्कलचं इथून आणि इथून जे कडचे जे तुम्ही ज्यावेळेस पुढून बघता ते आउटर मोस्ट एज ह्या होलचा ऐकून बघताना इकडला आणि इथला तुम्हाला पुढून बघताना दिसत नाही, पण तो आहे. म्हणून आउटर मोस्ट एज ह्याची आणि ह्याची इथं डॉटेड नाही, डॉटेड नाही. आता साइड मध्ये कशा येतो, आता इकडे बी 5 आहे, इकडे 5 आहे, ह्या दोन रेषेला इकडे घेऊन या, हे सेंटरला घेऊन या, असा असं घेऊन वर जावा. आता इथं सेंटर लाईन दाखवा. सेंटर लाईन कसं दाखवायची, पाठच करायचं. 5 mm 1 mm चा गॅप, 1 mm ची लाईन, 5 mm 1 mm, इथे एकला 2च लाईन बसतात. हे सेंटर दाखवायचे तर, आणि थोडं असं वरी जर घेतलात खूप छान, हे बाहेर घेतलात की समजायचं की हे सेंटर लाईन काढलेलं आहे मुलांना, हे सेंटर लाईन आहे. आता इकडे देखील 5च आहे, इकडे 5च आहे, ह्या दोन्ही डायमेन्शनला इकडे घेऊन या, वर जावा. तीच पद्धत. नाहीच तर डायरेक्टली इथून 5 mm, इथून 5 mm डायरेक्टली लाईन, 2 1 2 1 2 1, ह्याला म्हणतात डॅश लाईन, डॅश किंवा डॉटेड लाईन. कशासाठी वापरतात, ती जी एज आहे अस्तित्वात तिथं पण तुम्हाला दिसत नाही, ते न ह्याला दाखवण्यासाठी वापरतात. बघा आता या ठिकाणी हे जे होल आहे वर्टिकली डाऊनवर्ड आहे, ह्याचं अस्तित्व कसं असतंय,
व्हर्टिकली डाऊनवर्ड असल्यामुळे टॉप व्ह्यू मध्ये सर्कल दिसतो, साइड व्ह्यू मध्ये देखील हे पूर्ण डेप्थ जेवढी हाईट आहे तेवढ्या हाईट मध्ये डॉटेड आहे, आणि फ्रंट व्ह्यू मध्ये देखील जेवढी हाईट आहे तेवढ्या हाईट मध्ये पूर्ण आहे. हेच जर होल इथं मी असं केलं असतो 510 आणि H30च्या ऐवजी 20 केलं असतो, तर H30च्या ऐवजी 20 झालं असतं. ह्याची डेप्थ 30 पूर्ण नाही, 20 पर्यंत म्हणजे इथं झालं असतं आणि इथून डॉटेड लाईन झाली असती. हे जसं तसं इथं डॉटेड लाईन आणि इथं डॉटेड लाईन आला असतं. म्हणजे आता नंबर ऑफ प्रॉब्लेम्स एक 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 प्रॉब्लेम कसे वाटतात हे तुम्हाला सांगावं लागलं. या ठिकाणी हे होल वर मी असं 510 आणि H30च्या ऐवजी इथे लेवल लाईन 30 आहे, 10, 20, 15 जर दिला असतो, H15 दिला असतो, तर 15 mm वरून तुम्ही खाली येऊन इथून डॉटेड लाईन दाखवावं लागलं असतं. त्याच्याच करस्पॉन्डिंगली इथं डॉटेड लाईन असते आणि हे जस्ट साईड असतं. आता होल बघा प्रॉब्लेम किती होते. आता होल इथं व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल तर हे प्रॉब्लेम आहे. हेच जर होल साइड व्ह्यू मध्ये इथं जर मी दाखवलं असं आणि सर्कल दाखवलं तर तुम्हाला इथं सर्कल यावं लागेल, इथं पूर्ण डॉटेड लाईन येईल आणि इथं पूर्ण डॉटेड लाईन येईल. दुसरा प्रॉब्लेम. आता तिसरा बघा, हे होल इथं न दाखवता इथं दाखवलं असतं मी सर्कल, तर तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये इथं सर्कल दाखवावं लागलं असतं. त्याच्या करस्पॉन्डिंगली पूर्ण डॉटेड लाईन, सेंटर लाईन आणि पूर्ण अशी ह्या डायरेक्शन सेंटर लाईन, डॉटेड लाईन. ते पुढच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघूया. हे तुम्हाला ह्याच्यातच गडबड वाटणार आहे. याच प्रॉब्लेम मध्ये मी 3 जर दिलो, तुम्हाला होमवर्क जर दिलो तर तुम्ही ते करायला पाहिजे. होल जर साइड व्ह्यू मध्ये तेच होल डायमीटर आणि पूर्ण डेप्थ अलॉंग द हाईट आहे, हे अलॉंग द लेंथ असते, आणि इथलं होल कसं असतं अलॉंग द विड्थ असते. हे पाठच करायचे. फ्रंट व्ह्यू मधलं होल अलॉंग द विड्थ असते, टॉप व्ह्यू मधलं होल अलॉंग द डेप्थ असते, हाईट अलॉंग द हाईट असते, आणि साइड व्ह्यू मधलं अलॉंग द लेंथ असते. पाठच. फ्रंट व्ह्यू मधलं होल अलॉंग द विड्थ, अलॉंग द विड्थ, इथलं होल विड्थच्या अलॉंग असते, मग ते थ्रोट असेल किंवा अर्ध्यापर्यंत असेल, आणि साइड व्ह्यूचं होल अलॉंग द लेंथ असते, लेंथच्या दिशेने असते, आणि टॉप व्ह्यूचं होल हाईटच्या दिशेने असते खाली. तर ते इथं नाही मेन्शन केलं तर पूर्ण असते, मेन्शन केलं तर तेवढंच असते. आता ह्याचे प्रॉब्लेम कसे होतील, जर फ्रंट व्ह्यू मध्ये असेल तर इथं सर्कल 2 डॉटेड लाईन, अशा डॉटेड लाईन, आणि इथं डॉटेड लाईन आहे त्याला, आणि इथं जर असेल तर इथं सर्कल, इथं डॉटेड लाईन आणि डॉटेड लाईन, सेंटर लाईन. हे प्रॉब्लेम तुम्हाला समजला असं गरज होतो. आजच्या ह्या 2 क्लिप तुम्ही पूर्ण बघितलात, आणि पहिली क्लिप झाली, आता दुसरी क्लिप आता तुम्ही बघून काढायला शिका. तुम्ही जोपर्यंत हे काढणार नाही तुम्हाला ऑर्थोग्राफिक पुढे समजणार नाही. हे लक्षात घ्या. तुम्हाला सेक्शनल ऑर्थोग्राफिक मध्ये पहिल्यांदा ऑर्थोग्राफिक काढायला पाहिजे आणि नंतर सेक्शनल ऑर्थोग्राफिक पाहिजे. सेक्शनल ऑर्थोग्राफिक म्हणजे काय असतं सांगतो तुम्हाला. आता हेच जे ऑब्जेक्ट आहे, आता इथं कसं आहे, ह्याला जर मी असं कटिंग प्लेन कट केलं इथून असा साइड व्ह्यूच्या ह्या प्लेनला पॅरलल, तुम्हाला साइड व्ह्यू मध्ये हे जे सेक्शनल लाईन इथे येतात, आणि हे जर असं कट केलं अलॉंग द लेंथ कट केलं मी, पुढचा पार्ट काढलो, तर फ्रंट व्ह्यू मध्ये तुला मला इथं हे डार्क होते आणि सेक्शन लाईन येतात. ते पुढच्या क्लिप मध्ये आपण बघणार आहोत. या क्लिपचं एवढंच आहे. हे ऑर्थोग्राफिकचा प्रॉब्लेम आहे. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू झालं HSLV इथं. या ठिकाणी तुम्ही ही माझी क्लिप शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद. आता ह्याच प्रॉब्लेम मध्ये मी कटिंग प्लेन कसा कट करतो आणि सेक्शनल ऑर्थोग्राफिक कसं दिसते हे दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. हेच जर कटिंग प्लेन, आता ह्याच्यातच मी थोडंसं एक्सप्लेन करतो. कटिंग प्लेन जर समजा ह्या ऑब्जेक्टला तुम्हाला कसं कट करायचे हे पहिल्यांदा ठरवा. 3 प्रकारे कट करता येते. कटिंग प्लेन पॅरलल टू लेंथ, म्हणजे असा असेल कटिंग प्लेन. एक ब्लेड घ्या, एक चाकू घ्या, आणि ह्या केक आहे, हे रेक्टँग्युलर केक आहे, सर्क्युलर होल आहे, आणि ह्याला असं जर तुम्ही कट केला, कटिंग प्लेनचा एक सिंबॉल असतो बघा असा, सेक्शन लाईन तीच, हा कटिंग प्लेन आहे, आणि लास्टला 2 एज असे एंड डार्क करतात हे. आता हे कटिंग प्लेन म्हणजे हे चाकू आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. ह्याला अलॉंग द लेंथ इथून जर कट केला आणि पुढचा पार्ट काढला तर या ठिकाणी हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू ही लाईन डार्क होते. आता इथे मी दाखवतो तुम्हाला. आता हे असं कटिंग प्लेनची पोझिशन अशी दाखवलेली आहे. आता इथं काय होतं, इथपर्यंत जाऊन असं खाली येत आहे, आणि इथं असं जाऊन इथं डार्क केले, समजा इथं डार्क केले, आणि ह्याला ए नाव देतात. ए म्हणजे XXBB. कटिंग प्लेनने काय केलं, ह्या ऑब्जेक्टला असं कट केलं, अलॉंग द लेंथ आहे. आता हे कट केलं आणि हे पुढचा पार्ट काढला तर तुम्हाला काय होईल, हे म्हटलं जेवढं जे होल आहे हे दिसेल, आणि हे काय होतं इथं हे डार्क होते. कटिंग प्लेन कट केला, पुढचा पार्ट काढून टाकला, आणि इथे सेक्शन लाईन दाखवायचे असतात. लाईन कशा दाखवायच्या बघा,
ही जी रेषा आहे ह्या रेषेला ह्या पॉइंट पासून 45 डिग्री मध्ये लाईन पाहिजे. आपला ड्राफ्टर ऍडजस्ट करायचा 45 ला आणि वरून खाली इकडे जायचं किंवा इकडून इकडे यायचं. आता तुम्हाला इकडून जर तिकडे जायचं असेल तर लाईन अशी पाहिजे, 1-2 mm चा गॅप. ही मिडियम थिकनेसची लाईन पाहिजे बरं का. कटिंग प्लेनची लाईन मिडियम थिकनेस आणि 2 mm चा मधलं, दोन लाईनच्या मधलं अंतर 1.5 mm किंवा 2 mm अंदाजे, पण कॉन्स्टंट ठेवा, गॅप कमी जास्त होता कामा नये. ही कटिंग प्लेनची लाईन अशी दाखवतात. आता हा अँगल किती आहे, 45 डिग्री टू बेस, हे कटिंग प्लेन. आता इथं आलो ना मी, इथून हेच रेषा इथे घ्यायची आणि असं असं जायचं. हीच रेषा इथे जात नाही. आता ही रेषा पॅरलल पॅरलल म्हणजे एकाच स्ट्रोक मध्ये हे आलंय, असा गॅप ठेवायचा नाही. काही काही लेखक का करतात, ते 2 लाईन जवळ घेतात आणि गॅप ठेवतात, चालते तसं बी. हे बरोबर हे अंतर किती पाहिजे. आता हे सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. कोणता, फ्रंट व्ह्यू, पण कसा सेक्शनल. आता तुम्ही ऑब्जेक्टला कसं कट केलंय, अलॉंग द लेंथ कट केलंय. अलॉंग द लेंथ कट केल्यानंतर सेक्शनल फ्रंट व्ह्यू मिळतो. अलॉंग द विड्थ केलं तर, अलॉंग द विड्थ केला असं असं जर कट केला तर सेक्शनल साइड व्ह्यू मिळतो, इथं साइड व्ह्यू मिळतो. आणि अलॉंग द ह्या कटिंग प्लेन जर हॉरिझॉन्टल असेल, इथं हॉरिझॉन्टल कट करण्याचा प्रश्न येत नाही. दोनच प्रकार पाहिजे, एक तर असा कट करावा किंवा असा, अलॉंग द लेंथ फ्रंट व्ह्यू मध्ये सेक्शनल फ्रंट व्ह्यू. आणि असं जर केलं तर सेक्शनल साइड व्ह्यू येतो. आता हेच जर प्लेन असं न दाखवता, हे जर मी असं दाखवलं असतो असंच आणि असं खाली घातलं असतो, तर हे साइड व्ह्यू मध्ये तर सेक्शन लाईन, ही डार्क लाईन झाल्या असत्या दोन्ही, सेक्शन लाईन दाखवला असतो. ह्या लाईनचा अँगल किती असतो, 45 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. एक लाईन पहिल्यांदा वरून तुम्ही इकडून इकडे चालला तर पहिल्यांदा हे घ्यायचं, आणि तिकडून यायचं असेल तर अशी लाईन ड्रॉ करायची. 1 2 3 4 5 सेक्शन लाईन खूप महत्वाची आहे. ती लाईन मध्ये मिडियम थिकनेस 0.2 mm ची राहायला पाहिजे. 2 लाईन मधलं अंतर 1.5 ते 2 mm पाहिजे. जास्त ठेवला तर शो मार्क खातो. एखादी लाईन देखील कमी जास्त जर झाली किंवा अँगल जर हे 85 ऐवजी 40 झाला 30 झाला, चालणार नाही. आणि हाताने कसे ड्रॉ करायचे नसते. एकदा ड्राफ्टर लावलात ना तुम्ही, तर त्या ड्राफ्टरनं ड्रॉ करायची स्किल आहे. लेफ्ट कडून राईट कडे जाताना वरून खाली, आणि राईट कडून लेफ्ट कडे येताना वरून खाली, असं देखील तुम्हाला कट करता येते. हे लाईन का सांगतात माहिती आहे का, तुम्ही करवत घेतलेले लाकूड कधी कट केलात, लाकूड कट करता करवतीची इम्प्रेशन पडतात लाकडावर, तुम्ही बघा अशा असतात, ते अशा बरोबर रेषा पडल्या असतात. ते सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. हे कटिंग एखाद्या प्लेनला कट केलेलं आहे हे सांगण्यासाठी दाखवलं जाते. आता इथे सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. तुम्हाला सेक्शनल टॉप व्ह्यू पाहिजे असेल तर साइड व्ह्यूला पॅरलल तो कटिंग प्लेन असायला पाहिजे, आणि टॉप व्ह्यू मध्ये पाहिजे असेल तर तो बेसला, टॉप किंवा बॉटमला पॅरलल पाहिजे. पण या ठिकाणी तो जर तुम्ही कट केलात तर तुम्हाला अंतर्गत इंटरनल व्ह्यू तुम्हाला दिसणार नाही. काय, समजा ह्या होल आहे व्हर्टिकल होल असेल, अलॉंग द हाईट असेल, तर टॉप व्ह्यू, सेक्शनल टॉप व्ह्यू दाखवायची तिथे गरज नाही. सेक्शनल टॉप व्ह्यू केव्हा दाखवायचा, जर होल अलॉंग द लेंथ असेल किंवा अलॉंग द विड्थ असेल तर सेक्शनल टॉप व्ह्यू तुम्हाला तिथे दाखवता येते. ते पुढच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघूया. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही ही क्लिप शेवटपर्यंत भेटली, त्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतो. आणि ही क्लिप सर्वांना जास्तीत जास्त मित्रांना शेअर करावी. धन्यवाद.